नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही जे ब्लाऊज आहे याचीवाली बाईची उंची कमी करायची आहे. तर बघा, पहिलं पण ते ब्लाऊज मीच शिवलेलं होतं. तर बघा, तिला आता याची उंची कमी करायची आहे. तर हे जे ब्लाऊज आहे मापाचं, तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर ह्याची बाईची उंची आहे 4.5 इंच. तर याची पण आपल्याला 4.5 उंचीच घ्यायची आहे. तर बघा, जिथून आपण शोल्डरमधून फिटिंग करतो तिथून आपल्याला 4.5 वरती मार्किंग करायची आहे पहिले अशी. तर बघा, आपण पहिले याला उलटं करून घेऊ ह्या ब्लाऊजला, म्हणजे आतून जे अस्तर असतं त्याच्यावरती आपल्याला खडूनी चांगली मार्किंग करता येईल. तर बघा, व्यवस्थित असं हे ब्लाऊज आपल्याला पहिले व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि त्याला पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, शोल्डर असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि तिथं एक पिन पॅक करायची आहे, म्हणजे ती कापड एकदम सिल्की आहे आणि फुगतं ते ब्लाऊजला. तर म्हणून हे व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पिना पॅक करायचं. आणि इथं पण आपल्याला अशी पिन पॅक करून घ्यायची आहे, जिथून बाईची उंची आहे तिथून पण. तर बघा, 2 ठिकाणी पिना पॅक करून घेतलेला आहे. व्यवस्थित असं करून घ्यायचं. मी अशा 3 पिना पॅक करून घेतलेल्या आहे. तर बघा, आपल्याला पहिले 4.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे अशी पेनाने. त्याच्यानंतर आपल्याला एक अर्धा इंचावर करायची आणि 1 इंचावर करायची, म्हणजे असं 1.5 इंच आपल्याला जास्तीचं घ्यायचं आहे. आणि अशी सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ज्याची बाई उंचीला जास्त मोठी असली तर या पद्धतीने केली, उंची कमी तर बरोबर एकदम व्यवस्थित उंची कमी होती. तर बघा, व्यवस्थित असं मार्किंग करून घेतलेली, याच्यावरती आपण असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, आता पिना आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इथं ज्या टिपा मारेल्या आहे त्या टिपा आपल्याला म्हणजे जी फिटिंग केलेली आहे मोंढ्यापर्यंत त्याच्या खाली आपल्याला टिपा याच्या खोलून घ्यायच्या आहे भरपूर साऱ्या अशा, म्हणजे फिटिंग करायला आपल्याला सोपं जातं. तर बघा, दोन्हीकडच्या मी अशा टिपा खोलून घेतलेल्या आहे. तर बघा, व्यवस्थित अशा खोलून झाल्याच्या नंतर आता आपल्याला जे स्टोन वगैरे आहे त्याच्यावरती थोडेसे ते आपल्याला हाताने पहिले काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपली सुई वगैरे तुटणार नाही. तर चला, आता आपण याला मशीनवरती टिप मारायला घेऊया. तर बघा, पहिले आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अशी काठाला पहिले टिप मारून घ्यायची, कारण जे कापड आहे ते असं फुगा वगैरे पडतं त्या कापडाचा, त्याच्यामुळे आपल्याला अशी पहिले गोल्ड राऊंडमध्ये टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, आता गोल्ड राऊंडमध्ये आपण व्यवस्थित अशी हाताने फिनिशिंग देत चालूया आणि हाताने मशीनवरती टिप मारून घेऊया या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून झाल्याच्या नंतर टिप मारून झालेली आहे. त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आपल्याला, व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची या पद्धतीने आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने सोयीचं करून घ्यायचं आहे आणि असं अर्धा इंच असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे. पहिले जे आपण अर्धा इंच जास्तीचं घेतलं होतं ते आधी असं मध्ये मुडपून घ्यायचं आणि टिप मारायची आहे पक्की. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया पूर्ण गोल राऊंडवरती. तर बघा, अशी टिप मारून झालेली आहे व्यवस्थित. तर बघा, माझ्या चॅनलला तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता जे 1 इंच आपण जास्तीचं घेतलेलं आहे तसं आता 1 इंच आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे आतमध्ये या पद्धतीने. तर व्यवस्थित असं 1 इंच मुडपून घ्यायचं आहे. तर बघा, पहिले आपण 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जेवढं आपल्याला 1 इंच असं दाबायचं आहे 4.5 इंचाची आपल्याला बाही तयार करायची आहे. तर बघा, 1 इंच असं आतमध्ये मुरपून घ्यायचं आहे आणि त्याला पिना पॅक करायची आहे. लेवलमध्ये असं करून घ्यायचं आहे आणि पिना पॅक करायचा आहे. तर बघू शकता याप्रमाणे. तर बघा, मी पिना पॅक करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता तुम्ही कच्ची टीप मारून घेऊ शकता किंवा पक्की मारून घेऊ शकता. तर मी याच्यावरती कच्ची टीप मारून घेतलेली आहे, कारण मी याच्यावरती हात शिलाई करून घेणार आहे. तर बघा, या चॅनलवरती मी लेहंगा टाकलेला आहे जुन्या साडीचा एकदम सोप्या पद्धतीत. तर बघा, मी 2 लेहंगे टाकलेले आहे. तर बघा, कालच मी परवा एक लेहंगाची कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरचं ब्लाऊज पूर्ण कटिंग आणि शिलाई पण टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी. 18-19 वर्षाच्या मुलीचा लेहंगा टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, त्याच्यानंतर टिप मारून झाल्याच्या नंतर बघा, आपली 4.5 इंचाची बाही झालेली आहे का नाही ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा, आपली एकदम क्लिअर कट 4.5 इंचाची बाही झालेली आहे आणि इकडच्या साईडचं पण आपल्याला सेम तसंच करायचं. पहिले अर्धा इंच मुडपायचं आणि परत 1 इंचाची मुडपायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडनी मी तसंच करून घेतलेलं आहे, टिपा वगैरे मारून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरला असं शोल्डर लावून बघायचं आहे. तर बघू शकता, एकदम आपली क्लिअर कट बाही तयार झालेली आहे 4.5 इंचाची तयार. तर बघा, त्याच्यानंतर आता उलटं ब्लाऊज करायचं आहे आपल्याला. तर बघा, उलटं ब्लाऊज करून घेतल्याच्यानंतर पहिले आपण अशी जी छोटी टीप मारली होती उलट करून, तशी आपल्याला पहिले अशी आत म्हणजे थोडीशी अशी दाबून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची, म्हणजे जे धागे वगैरे आहे ते अजिबात दिसणार नाही.
तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला पहिले काठाला अशी टीप मारून घ्यायची, आतमध्ये थोडंसं कापड घालून, आणि नंतर जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी कोपऱ्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मोठी बाई झाली तर या पद्धतीने तुम्ही केली तर एकदम सुंदर अशी बाई आपली परत रेडी तयार होती. विदाऊट वेगळं कापड लावायची काही गरज नाही आहे, व्यवस्थित आपली बाई तयार होती. तर बघा या पद्धतीने आपण टीप मारून झालेली आणि इकडच्या साईडने पण मी सेम तशीच टीप मारून घेतलेली आहे. तर बघा आता आपल्याला याचीवाले दंडाचं माप घ्यायचं आहे. तर बघा आपलं याचावाला दंड आहे 6 इंचाचा. तर बघा याच्यावरती पण आपल्याला 6 इंचाचा असं दंडाचं माप टाकायचं आहे आणि पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी या चॅनलवरती परकरची उंची कशी कमी करायची ती पण दाखवलेली आहे, एकदम फिनिशिंगमध्ये दाखवलेली आहे. जसे आपण दुकानामधून विकत आणतो त्याप्रमाणेच मी परकरची उंची करून दाखवलेली आहे कमी, तर ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा आता फिटिंग मारून झालेली आहे एक. तर आपण जी आता पहिले फिटिंग आहे 2-3 तसे आपल्याला पूर्ण 2-3 टिपा मारून घ्यायची आहे आणि धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा इकून पण मारेले आहे, तिकून पण सेम आपल्याला तशीच आपला फिटिंग करून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा इकडच्या साईडने पण आता फिटिंग करून घेऊया. तर बघा एकदम आपलं सुंदर अशी फिटिंग तयार झालेली आहे. आता आपण हे सोयीचं करून घेऊया. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून, की ब्लाऊजची बाहीची उंची कमी कशी केलेली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा, की कशी दाखवलेली आहे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपण उलटं करून घेऊया. मी सुई धागा घेतलेला आहे आणि त्याला आता आपण हात शिलाई करून घेऊया. तुम्हाला हात शिलाई करायची असली तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी पण चालेल. तर बघा मी डबल धागा घेतलेला आहे आणि आता ही हात शिलाई करून घेत आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती आपल्याला अशीच हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती मी बोटनेक पण डिझाईन पण टाकलेलं आहे आणि कटिंग पण टाकलेलं आहे, ते आपण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला समजून तसं. तर बघा शिलाई करून झाल्याच्यानंतर बघा यात व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि धाग्याला 2-3 अशा गाठणी मारून घ्यायची आहे आणि सुई धागा कट करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडने पण सेमच आपल्याला तसंच आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा जी आपण पहिली टीप मारलेली आहे ती टीप आपल्याला आता ही खोलून घ्यायची आहे, कारण आपण याच्यावरती आता हात शिलाई केलेली आहे. तर बघा आता आपण ही जी टीप मारलेली आहे ती टीप आपण आता खोलून घेऊया. तर बघा व्यवस्थित असा ही पूर्ण याच्यावरती जी टीप मारलेली आहे ती खोलून घ्यायची आहे. तर बघा आता मी व्यवस्थित ही पूर्ण खोलून झालेली आहे या पद्धतीने. तर आता आपण हे ब्लाऊज सुईचं करून घेऊया. तर बघू शकता एकदम सुंदर अशी आपली फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. इकडून पण आपण तशीच करून घेऊया. तर बघा दोन्ही साईडची करून घेतलेली आहे व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.